नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, की खूप सारे मुलं म्हणत होते, "सर, खूप कमी टायमिंग राहिलेला आहे परीक्षेसाठी आणि सगळे व्हिडिओ लेक्चर तुमचे पाहून होणार नाही आता." मग आता नेमकं या चॅप्टर मधून किंवा या टॉपिक मधून नेमकं काय वाचायचं? तर ते आम्हाला थोड्याफार प्रमाणात सांगा. तर बघा, मी पूर्णपणे हे प्रिव्हियस इयर एनालिसिस करून किंवा तुमचे मस्ट टू नोचे जे टॉपिक आहेत, ब्लूप्रिंट एनालिसिस करून नेमकं काय वाचायचंय तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमचा 90% पेपर जो आहे, तर तो प्रोबॅबली या सगळ्या टॉपिक वरून येऊ शकतो. म्हणजे येणार आहे. ओके. तर आपण बघूया सुरुवातीला पेपर 1 मध्ये पहिला जो चॅप्टर आहे, तो आहे आयुर्वेद निरूपण. आता या आयुर्वेद निरूपणमध्ये काय वाचायचंय? बघा, आयुर्वेद निरूपणमध्ये आयुचे पर्याय म्हणजे त्यामध्ये आयुचे पर्याय, त्यानंतर त्याचं लक्षण आणि आयुचे घटक. या हे जे काही आयुर्वेद निरूपण आहे, आयुर्वेद निरूपणावर तुम्हाला एम-सी-क्यू येऊ शकतो आणि त्यामध्ये आयुचे पर्याय, लक्षण आणि घटक. त्यानंतर काय वाचायचंय? आयुर्वेदाचं लक्षण वाचायचे. त्यानंतर त्याचं स्वरूप आणि त्याचं प्रयोजन. ओके. तर हे झालं आयुचं, त्यानंतर आयुर्वेदाचं वाचलं. त्यानंतर आहे सिद्धांत. सिद्धांत खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. सिद्धांतवर बरेच वेळा क्वेशन सुद्धा आलेले आहेत. सिद्धांतचे व्याख्या लिहून त्याचं वर्गीकरण लिहा. वर्गीकरण म्हणजे जे प्रकार सांगितले, तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करायचं आणि आयुर्वेदिक सिद्धांत जे मांडलेले आहेत, म्हणजे पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत जे आहेत, लोकपुरुष साम्य सिद्धांत, तर हे थोड्याफार प्रमाणात तुम्ही बघून घ्या. आलं लक्षात? म्हणजे आयुर्वेद निरूपणमध्ये आपल्याला काय-काय वाचायचंय? आयुचे पर्याय, त्याचं लक्षण आणि त्याचे घटक. त्यानंतर आयुर्वेद लक्षण, स्वरूप, प्रयोजन, सिद्धांत लक्षण, वर्गीकरण आणि आयुर्वेदिक सिद्धांत. हे सगळं आपल्याला आयुर्वेद निरूपणमध्ये वाचायचंय. आयुर्वेद निरूपण हा पहिला चॅप्टर या ठिकाणी आपला कंप्लीट होतो. त्यानंतर आता आपण येऊया दुसऱ्या चॅप्टरवर. त्याचं नाव आहे पदार्थ व दर्शन निरूपण. आता पदार्थ व दर्शन निरूपणमध्ये काय वाचायचं आपल्याला? बघा, आता पदार्थ जे आहे, पदार्थचं लक्षण आपल्याला माहीत पाहिजे सुरुवातीला आणि त्याचं वर्गीकरण. म्हणजे जे पदार्थाचं वर्गीकरण सांगितलंय, भाव पदार्थ, अभाव पदार्थ, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. हे आपल्याला वाचायचंय. त्यानंतर आता दर्शन चॅप्टर आहे. दर्शन चॅप्टर खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे. दर्शन चॅप्टरमधून हमखास तुम्हाला एल पाहायला भेटतो आणि हा सुद्धा यामधून पाहायला भेटतो आणि एम सुद्धा आहे. त्यामुळे दर्शन चॅप्टरला तुम्ही इग्नोर करू नका. दर्शन चॅप्टर तुम्हाला मार्क्स इझिली मिळवून देऊ शकतो. तर दर्शन चॅप्टर मधून काय वाचायचं? दर्शनाची व्याख्या वाचायची सुरुवातीला. त्यानंतर आस्तिक दर्शन किती सांगितलेत, नास्तिक दर्शन किती सांगितलेत आणि काय-काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता जसं की आता तुम्ही सांख्य दर्शन वाचताय. सांख्य दर्शनामध्ये सृष्टी उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. तर ते सृष्टी उत्पत्तीचा क्रम तुम्हाला एल-क्यूला येऊ शकतो. त्यानंतर एखादं दर्शन वाचताना काय करायचंय, तर ते दर्शन कोणी दिलं? म्हणजे त्याचं त्या ठिकाणी अ, जनक कोण आहे, कर्ता कोण आहे, ते वाचायचे. त्यांनी कोणते वाद दिलेले आहेत, त्यांनी किती प्रमाण सांगितलेले आहेत, त्याचं पर्याय नाव काय आहे? ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते दर्शन म्हणजे व्यवस्थित वाचताना पाठ करायचे आहेत. ओके. साठी त्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते आणि आस्तिक दर्शनामधून कोणतंही तुम्हाला एक दर्शन ते विचारलं जाऊ शकते किंवा नास्तिक दर्शन तुम्हाला एम दृष्टिकोनातून विचारतात ते. म्हणजे जे बौद्ध दर्शनामध्ये सांगितलेलं आहे, जैन दर्शनामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्ग असो. तर हे तुम्हाला नास्तिक दर्शनमधून विचारलं जाऊ शकतं मोस्ट प्रोबॅबली आणि आस्तिक दर्शनामध्ये एल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात? त्यानंतर आहे आयुर्वेद एक स्वतंत्र मौलिक दर्शन म्हणून तुम्हाला सेपरेट येऊ शकतो. तर दर्शन निरूपणमध्ये आपल्याला हे सगळं वाचायचंय. त्यामध्ये दर्शनाची व्याख्या असेल, आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन इन डिटेलमध्ये. त्यानंतर आयुर्वेदिक स्वतंत्र मौलिक दर्शन आणि पदार्थ मधून आपल्याला पदार्थ लक्षण, वर्गीकरण जे भाव पदार्थ, अभाव पदार्थ सांगितले ते आपल्याला वाचायचे. त्यानंतर आहे द्रव्य विज्ञानियम. आता हा जो द्रव्य विज्ञानियम आहे, द्रव्य विज्ञानियम मधून काय वाचायचं आपल्याला? तर त्यामध्ये द्रव्याचं लक्षण आपल्याला वाचायचे. त्यानंतर त्याचं वर्गीकरण. खूप जास्त महत्वाचं आहे. द्रव्याचं लक्षण तुम्हाला आलंच पाहिजे. द्रव्याचं वर्गीकरण तुम्हाला आलंच पाहिजे. त्यानंतर आहे पंचमहाभूत. पंचमहाभूतामध्ये काय-काय वाचायचं बघा आता. आकाश, वायू, तेज, आग, पृथ्वी हे पंचमहाभूत सांगितलं. तर या पंचमहाभूतामध्ये काय वाचायचंय किंवा याचा फॉर्मॅट तुम्ही करू शकता, की जे आता जसं की आकाश महाभूत आहे. आकाश महाभूत सुरुवातीला वाचताना त्याचं लक्षण वाचायचंय. त्यानंतर त्याची उत्पत्ती. आता उत्पत्ती सुद्धा वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगवेगळे सांगितलेले आहे. त्यामध्ये सांख्य असेल, न्याय असेल, तर ह्या दर्शनकारांनी वेगवेगळी उत्पत्ती सांगितली आहे. त्यामध्ये पंचीकरण प्रक्रिया खूप इम्पोर्टंट आहे. पंचीकरण प्रक्रिया तुम्हाला एस-क्यू म्हणून लिहा असं सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर लास्टला जे काही महत्त्व आहे, ते महत्त्व वाचायचं आहे. त्यामध्ये अजून एक ॲड करा पॉइंट गुण सुद्धा त्यामध्ये कन्सिडर करायचे आपल्याला.
ओके. तर हे पंचमहाभूत वाचताना आपल्याला लक्षात घ्यायचे. लक्षण, उत्पत्ती, गुण, महत्त्व. ओके. त्यानंतर हे बघितलं आपण द्रव्याचं लक्षण आणि त्याचं वर्गीकरण. त्यानंतर आहे आता दिशा. दिशामध्ये काय वाचायचं? दिशाचं लक्षण, त्याचे प्रकार आणि महत्त्व. देशाचे एकूण 10 प्रकार सांगितले. ते प्रकार खूप महत्त्वाचे. त्यानंतर काल जे आहे. आता काल आहे. कालमध्ये काय-काय त्याचं सेम लक्षण, त्याचे प्रकार कालाचे, त्याचं गुण आणि त्याचे महत्त्व. त्यानंतर आहे आत्मा. आता आत्म्यामध्ये काय वाचायचंय? आत्म्याची लक्षणे. आत्म्याची लक्षणे लिहा म्हणून खूप वेळा एस-क्यू येऊन गेलेला आहे. आत्मलक्षणे. त्यानंतर आत्मगुण. त्यानंतर त्याचं वर्गीकरण. आत्मगुण सुद्धा खूप वेळा विचारले गेलेले आहेत. त्यानंतर वर्गीकरण. त्यानंतर आता पुरुष. पुरुषमध्ये काय वाचायचं? पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेत. अतिवाहिक पुरुष, सूक्ष्म पुरुष, राशी पुरुष, चिकित्सादी पुरुष. हे सगळे पुरुष तुम्हाला एक वेळ समजणे आवश्यक आहे. कारण की याच्यावर तुम्हाला एम विचारले जाऊ शकतात किंवा पुरुष म्हणून तुम्हाला ए सुद्धा ते देतात. त्यानंतर मन. आता मन मन खूप इम्पोर्टंट आहे. आता मनामध्ये काय-काय वाचायचंय बघा. मनाचं लक्षण, त्यानंतर त्याचे पर्याय, त्याचं गुण, त्याचं कार्य आणि मनाचे उभयेंद्रियत्व हे सगळं आपल्याला मनाचं वाचायचं आहे. त्यानंतर मनाचे विषय जे आहेत चिंते, विचारे, ऊह्य, ध्येय, संकल्प 5 विषय जे सांगितले, तर हे सगळं मनाचं तुम्हाला वाचायचं आहे. यावरून तुम्हाला किंवा पाहायला मिळेल. त्यानंतर तमद्रव्याचं खंडन, तमद्रव्याचं खंडन कोणी केलं वगैरे सगळं बघायचं आणि हे सगळं बघितल्यानंतर द्रव्याचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे किंवा त्याचा उपयोग काय आहे आयुर्वेदामध्ये हे सगळं आपल्याला वाचायचंय. तर द्रव्य विज्ञानियम या चॅप्टरमध्ये समजलं तुम्हाला काय-काय वाचायचं. तर नेक्स्ट चॅप्टर बघू आपण. गुण विज्ञानियम. गुण विज्ञानियममध्ये काय वाचायचं बघा. गुणाचं लक्षण, त्याचं वर्गीकरण. त्यानंतर आता वेगवेगळे गुण सांगितलेले जसे की सार्थ गुण. आता हे वर्गीकरणमध्ये येणार आहे तुम्हाला. सार्थ गुण, गुणादिगुण, परादिगुण, आध्यात्मिक गुण. तर हे आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. सार्थ गुण किती सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे. नंतर गुणादिगुण आहे. तसं सेम त्याचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे, किती सांगितलेले आहेत. परादिगुण किती सांगितलेले आहेत. परादिगुणवर तुम्हाला एल पाहायला भेटेल. गुणादिगुण आहे ते मधून तुम्हाला एम पाहायला भेटेल. सार्थ गुण जे आहेत त्यामधून तुम्हाला एस पाहायला भेटेल. आलं लक्षात? आध्यात्मिक गुणामध्ये सुद्धा जे तुम्हाला एस पाहायला भेटेल. सुख, दुःख, इच्छा, द्वेष, परित्नी जे आध्यात्मिक गुण सांगितले त्यामधून एस-क्यू विचारला जातो. त्यानंतर गुण प्राधान्य. गुण प्राधान्य ही कन्सेप्ट आहे म्हणजे इम्पोर्टन्स ऑफ गुण आणि या सगळ्यांचं आयुर्वेदात काय महत्व आहे किंवा गुणांचा आयुर्वेदात काय उपयोग आहे, हे सगळं आपल्याला बघायचंय. हे झालं गुणमध्ये. त्यानंतर कर्मामध्ये काय बघायचं आता? कर्मामध्ये कर्माचं लक्षण, वर्गीकरण, कर्माचे प्रकार म्हणजे कर्माचे प्रकार वेगवेगळे सांगितले. जसे की चरकांनी वेगळे सांगितले, तर्कसंग्रहाने, प्रशस्तवादाने वेगवेगळे सांगितले. आणि परीक्षेमध्ये काय करतात, की ते लिहितात, की ते देतात डायरेक्टली, की कर्माचे चरकाचार्यानुसार प्रकार लिहा. मग आपण काय करतो, आपण तर असं पाठ केलेलं नसते. आपण फक्त कर्माचे प्रकार पाठ केलेले असतात. आता ते कोणत्या आचार्यांनी सांगितलेत हे आपल्याला माहिती नसते. मग आपण काय करतो, ते लिहून येतो. आणि जर एक्झामिनर जर चांगला असणार चांगला एक्झामिनर असेल चेक करणार, तर तो डायरेक्ट तुम्हाला 0 मार्क देतो किंवा अर्धा मार्क देतो. का? कारण की आपण त्या आचार्यानुसार वेगळे प्रकार लिहिलेले नाही. आपण जे कॉमन प्रकार आहेत किंवा दुसऱ्या आचार्यांनी जे सांगितले ते प्रकार दुसऱ्या आचार्याच्या जागी लिहिले, तर आपल्याला मार्क मिळणार नाही. त्यामुळे हे जे काही प्रकार पाठ करताना कोणत्या आचार्यांनी सांगितलेले आहेत, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे चरकाचार्यांनी जर विचारलं तुम्हाला, चरकाचार्यानुसार कर्माचे प्रकार लिहा, तर त्यानुसारच लिहायचे. जर विचारलं तुम्हाला तर्कसंग्रहानुसार लिहा, तर त्यानुसारच लिहायचे. आलं लक्षात? त्यानंतर आहे आयुर्वेदात महत्त्व. कर्माचं आयुर्वेदात महत्त्व लिहायचे. त्यानंतर आहे बघा आता सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान, विशेष विज्ञान. सामान्य विशेष मधून दोन्ही चॅप्टर मिळून तुम्हाला एल-क्यू येऊ शकतो किंवा सामान्य विज्ञानामध्ये त्याचं लक्षण, वर्गीकरण, आयुर्वेदात महत्त्व हे वाचायचं. सेम विशेषचं पण लक्षण, वर्गीकरण आणि आयुर्वेदात महत्त्व. आता समवाय विज्ञानी. समवाय विज्ञानीमध्ये काय वाचायचंय? त्याचं लक्षण, कारण की समवायाचे प्रकार सांगितलेले नाहीत आणि त्याचं आयुर्वेदात महत्त्व. अभावाचं सेम लक्षण, लक्षण आता वेगवेगळ्या दर्शनकारांनी सांगितलेलं आहे. अभावाचं लक्षण आणि आयुर्वेदानुसार अभावाचं लक्षण सांगितलं. तर दोन्ही आपल्याला वाचायचे. त्यानंतर त्याचं वर्गीकरण अभावाचं आणि आयुर्वेदात महत्त्व आणि उपयोगिता. ओके. प्रत्येक जे चॅप्टर आहे, तर त्या चॅप्टरचे आपल्याला आयुर्वेदात काय त्याचं इम्पोर्टन्स सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय आहे, तर हे आपल्याला वाचायचं आहे. तर आलं लक्षात हे झालं पेपर 1 बद्दल. पेपर 1 बद्दल जेवढे काही 9 चॅप्टर आहेत, या 9 चॅप्टरमध्ये काय-काय वाचायचं तुम्हाला क्रिस्टल क्लिअर झालं. तर एवढं तुम्हाला पेपर 1 मध्ये वाचायचंच आहे. आलं लक्षात? आता पेपर 2 मध्ये काय वाचायचं ते बघूया आपण.
पेपर 2 मधला पहिला चॅप्टर आहे परीक्षा प्रमाण. परीक्षा जो आहे. तर परीक्षेलाच आपण प्रमाण सुद्धा म्हणतो. तर परीक्षा त्यामध्ये व्याख्या त्याची वाचायची आणि त्याचा आयुर्वेदात उपयोग. म्हणजे परीक्षेची व्याख्या काय सांगितलेली आहे आणि त्याचा आयुर्वेदात उपयोग काय, हे आपल्याला सुरुवातीला वाचायचं. त्यानंतर बघा प्रमा, अप्रमा, प्रमेय, प्रमाता, प्रमाण हे खूप इम्पोर्टंट आहे. जशास तसे तुम्हाला 2-4 मध्ये पाहायला भेटतील किंवा यावरती तुम्हाला एम-सी-क्यू सुद्धा विचारलं जातं, की त्या ठिकाणी डॅश डॅश प्रमा असं, डॅश डॅश अप्रमा किंवा पुढं त्या ठिकाणी देणार आणि अप्रमा जे आहे ते त्या ठिकाणी डॅश देणार. म्हणजे तुम्हाला एम-सी-क्यूच्या दृष्टिकोनातून हे प्रिपेअर करायचंय. त्यानंतर हे तुम्हाला एस-सी-क्यूच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रिपेअर करायचं. त्यानंतर चतुर्विध परीक्षा आहे. चतुर्विध परीक्षा वाचायच्यात आपल्याला आणि त्रिविध प्रमाणेषु अष्टविध प्रमाणानां समावेशम म्हणजे काय? तर ह्या 3 प्रमाणामध्ये जे उरलेल्या 8 प्रमाणांचा समावेश कसा केलेला आहे, हे सुद्धा एक वेळ रीड करून घ्या. हे झालं परीक्षेबद्दल. त्यानंतर आहे आता आप्तोपदेश प्रमाण. आप्तोपदेश प्रमाणामध्ये काय वाचायचंय, तर आप्तोपदेशाचं लक्षण आणि आप्ताचं लक्षण. सुरुवातीला आपल्याला आप्त म्हणजे काय कळायला पाहिजे आणि आप्तोपदेश म्हणजे काय कळायला पाहिजे. त्यामुळे त्याचं लक्षण, त्यानंतर त्याचं जे काही शब्द आहे, शब्दाचं लक्षण आणि त्याचे प्रकार. आता शब्दाचे प्रकार सुद्धा चरकाचार्यांनी वेगळे सांगितले आहेत. तर चरकाचार्यांनी जर विचारलं तर चरकाचार्यानुसार लिहायचे. त्यानंतर आहे शब्दार्थक बोधक वृत्ती किंवा शब्दवृत्ती जे म्हणतो. अभिधा, लक्षणा, व्यंजना त्याचे काही शब्दार्थ बोधक कृती आहे, तर हे आपल्याला पाठ करायचे किंवा वाचायचे. त्यानंतर वाक्य, वाक्यामध्ये काय करायचे तर वाक्यार्थ व्यंजन हेतू जे सांगितलेलं आहे, तर वाक्यार्थ व्यंजन हेतू आपल्याला वाचायचे आणि त्याचं आयुर्वेदात महत्त्व, या आप्तोपदेश प्रमाणाचं आयुर्वेदात महत्त्व आणि उपयोगिता हे सगळं वाचायचे. तर आप्तोपदेश प्रमाण क्लिअर आहे तुम्हाला. पहिलं बघितलं परीक्षा, दुसरं बघितलं आप्तोपदेश प्रमाण. आता तिसरा चॅप्टर जो आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणमध्ये नेमकं काय वाचायचंय? तर त्यामध्ये लक्षण आणि त्याचे प्रकार. आता याचे प्रकार सविकल्पिक, प्रत्यक्षाचे निर्विकल्पिक म्हणजे मोठे त्या ठिकाणी टेबल आहे, चार्ट आहे. तर तो चार्ट आपल्याला जसाच तसा वाचायचा आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे प्रत्यक्षाचं खूप वेळा तुम्हाला एल सुद्धा विचारले जातात, की प्रत्यक्षाचं लक्षण लिहून त्याचे प्रकार सविस्तर वर्णन करा. त्यानंतर आता काय वाचायचं आपल्याला सन्निकर्ष. सन्निकर्ष तुम्हाला एम म्हणून येऊ शकतो, की सन्निकर्षाची व्याख्या लिहून त्याचे प्रकार लिहा. ओके. तर सन्निकर्ष त्यानंतर इंद्रिय. इंद्रियमध्ये काय वाचायचं त्याचं लक्षण, त्याचं वर्गीकरण, इंद्रिय पंचक. इंद्रियमधून सुद्धा तुम्हाला एस-सी-क्यू येऊ शकतो. त्यानंतर त्रयोदशकरण. त्रयोदशकरण आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बाधक भाव खूप इम्पोर्टंट आहे. प्रत्यक्ष बाधक भाव एल सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर आयुर्वेदात महत्त्व. हे प्रत्यक्ष प्रमाणाचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे ते वाचायचंय. आलं लक्षात? हे झालं प्रत्यक्ष प्रमाणाबद्दल. आता आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणामध्ये अनुमानाचं लक्षण आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे. कोणत्या कन्सेप्ट ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत जसे की अनुमिती म्हणजे काय? परामर्श म्हणजे काय? व्याप्ती म्हणजे काय? हेतू म्हणजे काय? साध्य म्हणजे काय? पक्ष म्हणजे काय? आणि दृष्टांत म्हणजे काय? तर ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आपण त्या वाचल्या पाहिजे. त्यानंतर प्रकार, जसे की मी नोट्समध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. आता अनुमानाचे प्रकार, चरक आणि न्याय यांच्यानुसार वेगवेगळे प्रकार सांगितले, तर आपल्याला अनुमानाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी वाचायचे आहेत. त्यानंतर व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय? त्याचे व्याप्तीचे प्रकार आपल्याला लक्षात आले पाहिजे. त्यानंतर हेतू, हेतूचं लक्षण आणि त्याचा प्रकार आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यामध्ये अहेतू आहे, हेत्वाभास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हेतूच्या अंडरमध्ये येतात आणि ते आपल्याला वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर तर्क आहे. तर्कमधून बाय चान्स तुम्हाला क्वेशन येऊ शकतो, नाही पण येऊ शकत. ओके. म्हणजे तर्क तेवढं जास्त इम्पोर्टंट नाही, तरी पण तुम्हाला तर्कमध्ये काय वाचायचं, त्याचं लक्षण वाचायचं, त्याचे प्रकार वाचायचे आणि त्याचं आयुर्वेदात महत्त्व वाचायचे. त्यानंतर हे जे काही अनुमान प्रमाण आहे, अनुमान प्रमाणाचं आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे आणि त्याची काय उपयोगिता आहे, हे सगळं वाचायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे युक्ती प्रमाण. युक्ती प्रमाण मधून काय वाचायचं तर त्याचं लक्षण, युक्तीचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे, युक्ती आणि अनुमान यांचा साम्य आणि भेद हे आपल्याला वाचायचे. त्यानंतर त्याचं आयुर्वेदात महत्त्व हे सगळं युक्ती प्रमाणमध्ये वाचायचं. त्यानंतर उपमान प्रमाण. उपमान प्रमाणामध्ये लक्षण, उपमानाचं लक्षण, त्याचं आयुर्वेदात उपयोग वाचायचे. उपमान प्रमाणाचा आयुर्वेदात काय उपयोग आहे खूप वेळा विचारलं जातं. त्यामुळे आपल्याला हे वाचायचं आहे. त्यानंतर जो लास्ट चॅप्टर आहे पेपर 2 मधला कार्यकारण सिद्धांत. तर कार्यकारण सिद्धांतामध्ये
कार्य आणि कारण यांचं लक्षण आणि प्रकार. म्हणजे कारणाचे प्रकार आणि हे कार्य व कारण यांचं लक्षण. म्हणजे कार्याचे तर काही प्रकार नाहीत, पण कारणाचे प्रकार आहेत. त्यामुळे कार्य आणि कारण याचं लक्षण आणि कारणाचे प्रकार हे आपल्याला वाचायचे. त्यानंतर त्याचं आयुर्वेदामध्ये महत्त्व, कार्य आणि कारण यांचं आयुर्वेदात महत्त्व. त्यानंतर त्यामध्ये वाद दिलेले आहेत. आता काय होतं, की पेपर 1 मध्ये आपल्याला दर्शनमध्ये सुद्धा वाद दिलेले आहेत. वेगवेगळ्या आचार्यांनी म्हणजे वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगवेगळे वाद सांगितलेले आहेत. मग पोरं काय करतात, की पेपर 1 पुरताच वादांचा अभ्यास करतात किंवा एम-सी-क्यूच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करतात. परंतु तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा वाद आहेत. त्यामुळे पेपर 1 मध्ये आपल्याला वादाचा अभ्यास करायचा आणि पेपर 2 मध्ये सुद्धा वादाचा अभ्यास करायचा. आता त्यामध्ये बघा सत्कार्यवाद, परिणामवाद, विवर्तवाद, असत्कार्यवाद, आरंभवाद, परमाणुवाद, क्षणभंगुरवाद, पिलूपाकवाद, पीटरपाकवाद, अनिकांतवाद, स्वभाववाद आणि स्वभावपरमवाद. आता एवढे सगळे वाद दिलेले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळे आपल्याला मस्ट टू नो साठी दिलेले आहेत. आणि हे मस्ट टू नो साठी दिलेले असले तरी पण मी तुम्हाला सांगतो, की कोणते-कोणते वाद इम्पोर्टंट आहेत. आता हे खूप वेळा जे विचारले गेले आहेत किंवा खूप वेळा इम्पोर्टंट जे रिपीट होऊ शकतात. आता त्यामध्ये सत्कार्यवाद आहे. सत्कार्यवाद मस्ट टू नो तुम्हाला 3 स्टार आहे. म्हणजे तुम्हाला हा आलाच पाहिजे. आणि काही वेळा असं सुद्धा विचारलं जातं, की सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद यांच्यामधला डिफरन्स लिहा. एल-साठी खूप वेळा विचारलं जातं. त्यामुळे सत्कार्यवाद आपल्याला वाचायचे असत्कार्यवाद हे 2 तर वाद आपल्याला वाचायचेच आहेत. त्यानंतर आहे आरंभवाद. आरंभवाद खूप वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर परिणामवाद सुद्धा विचारला जातो. विवर्तवाद एक वेळा विचारला गेलेला आहे आणि असत्कार्यवाद. बाकी हे जे आहे परमाणुवाद, क्षणभंगुरवाद, पिलूपाकवाद, पीठरपाकवाद, अनेकांतवाद, स्वभाववाद आणि स्वभावपरमवाद हे जे वाद आहेत, तर मी असं म्हणत नाही की हे वाद तुम्ही वाचूच नका. परंतु हे वाद वाचा, परंतु प्रायोरिटी जी असली पाहिजे तुमची, तर ही सत्कार्यवाद, असत्कार्यवाद, त्यानंतर आरंभवाद, नंतर परिणामवाद आणि विवर्तवाद. हे तर तुम्हाला मस्ट टू नो आलेच पाहिजे. हे तुम्हाला वाचायचेच आहेत. त्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला, तर हे खालचे सुद्धा एकदा वाचून घ्या. म्हणजे रीड करून घ्या. कारण की परीक्षेमध्ये कोणता वाद येईल काय सांगता नाही. परंतु आतापर्यंतच्या हे सगळे जे काही 4-5 वाद आहेत, हेच रिपीट झालेले आहेत. परंतु बाय चान्स आपलं जर बॅड लक असलं, तर यामधला एखादा वाद जर त्यांनी चुकला, तर आपल्याला लिहिता आला पाहिजे. नेमकं त्यामध्ये बेसिक काय आहे, तर हे आपल्याला एकदा वाचून घ्या. आलं लक्षात? तर आपल्याला पेपर 1 मधलं समजलं काय वाचायचं आणि पेपर 2 मधलं काय समजलं वाचायचं. म्हणजे तुमचा 90% जो पेपर आहे, तर तो या सगळ्या टॉपिक वरूनच येणार आहे. त्यामुळे हे सगळे तुम्हाला वाचायचे आहे. मस्ट टू नो साठी आहेत सगळे आणि हे तुम्हाला रीडच करायचे आहेत. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आलं लक्षात? आणि तुमच्या परीक्षेसाठी टीम आयुर्वेदा मराठीकडून ऑल द बेस्ट आणि आपल्या YouTube चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला अपडेट मिळत जातील. ओके. थँक बेस्ट ऑफ लक.